हेलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 11 फॅक्टराइज द फॉलोइंग नंबर इनटू प्राइम। इथे हे नंबर गिवन आहे, ह्या नंबरला आपल्याला प्राइम नंबर मध्ये फॅक्टराइज करायचा आहे डिव्हिजन मेथड थ्रू। इथे राइट करायचा आहे 32 नंबर। ओके, हा 32 नंबर दिलेला आहे, हा इथे राइट करून घेतला। आता ह्या नंबरला आपण डिवाइड कोणत्या नंबरने करणार आहे, तर बघा इथे युनिट प्लेस चेक करायची आहे, इथे 2 आहे। सो ह्या नंबरला आपण 2 ने डिवाइड करू शकतो। सो इथे राइट करायचा आहे 2। आता हे मी कसं ठरवलं की 2 ने आपण याला डिवाइड करू शकतो, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6 आणि 8 हे डिजिट असतील तर त्या पूर्ण नंबरला 2 ने डिवाइड करू शकतो। सो इथे 2 आहे युनिट प्लेसला, म्हणून आपण या पूर्ण नंबरला 2 ने डिवाइड करू शकतो। तर बघा 2 1 जार 2, इथे 1 घेतला, इथे 2 घेतला आपण, तर 3 - 2 1 येणार, इथे 12 नंबर होणार। सो 2 6 12, इथे 16 नंबर येणार। परत हा 16 2 च्या टेबल मध्ये येतो, तर इथे आपण राइट करू 2 आणि किती नंबरला येतो 8। सो इथे 8 राइट करायचा आहे। ओके, 2 च्या टेबल मध्ये येतो म्हणून 2 इथे राइट केला आणि 8 येतो म्हणून 8 नंबरला येतो म्हणून 8 इथे राइट केला। हा 8 आता परत 2 च्या टेबल मध्ये येतो, परत इथे 2 राइट केला, किती नंबरला येतो 4 जा 8। सो इथे 4। आता हा 4 2 च्या टेबल मध्ये येतो, परत इथे 2 राइट केला, 2 नंबरला येतो म्हणून इथे 2 राइट केला आणि हा 2 2 च्या टेबल मध्ये 1 नंबरला येतो म्हणून इथे 2 आणि इथे 1 राइट केला। ओके, सो बघा हे ह्या साइडचे आपल्याला फॅक्टर मिळालेले आहेत। सो हे फॅक्टर आपल्याला इथे राइट करून घ्यायचे आहे। देअरफॉर 32 इज इक्वल टू किती टाइम्स 2 आहे 1 2 3 4 5 टाइम्स 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2। हे फॅक्टर आपण फाइंड केलेले आहे 32 चे आणि हे प्राइम नंबर आहे म्हणून यांना प्राइम फॅक्टर म्हणतो आपण। ओके, नेक्स्ट आता 57 नंबर। 57 इथे आपण राइट करून घेऊ। 57 हा नंबर आपण कोणत्या नंबरने डिवाइड करू शकतो, सो असा स्मॉलेस्ट नंबर आपल्याला बघायचा आहे जो पूर्णपणे डिव्हिजिबल आहे ह्या नंबरला। तर बघा युनिट प्लेसला 7 आहे, सो 7 आहे, तर ह्या डिजिट पैकी कोणता डिजिट आहे का इथे नाही, म्हणजे 0 2 4 6 8 ह्या डिजिट पैकी इथे कोणताही नाही, इथे 7 आहे म्हणून हा 2 ने डिवाइड होणार नाही। तर हा नंबर 3 ने डिवाइड होणार। 3 ने डिवाइड कसा होणार, कसा आपण डिटरमाइन केलेला आहे, तर गिव्हन नंबर जो आहे त्या नंबरचे डिजिट आहे यांची ॲडिशन करायची आहे। 5 आणि 7 किती होणार, 5 + 7 12। 12 नंबर हा 3 च्या टेबलमध्ये येतो म्हणून याला 3 ने डिवाइड होणार। ओके, सो इथे राइट करायचं आहे 3 आणि 3 ने डिवाइड होणार म्हणून 3 1 जार 3, इथे 1 येणार, 5 - 3 2, इथे 27 नंबर होणार, 3 9 जार 27। आता 19 हा नंबर चेक करायचा आहे कोणत्या टेबलमध्ये येतो का, नाही, कारण की तो प्राइम नंबर आहे। 19 हा कोणत्याही टेबलमध्ये येत नाही, आपण चेक करून घेतलं 2 पासून तर 18 पर्यंत 19 हा कोणत्याही टेबलमध्ये येत नाही, हा फक्त 19 च्या स्वतःच्याच टेबलमध्ये येतो म्हणून इथे आपल्याला राइट करायचं आहे 19 1 जार 19। 19 च्या टेबलमध्ये येतो 1 नंबरला म्हणून आपण इथे 19 राइट केला। देअरफॉर 57 इज इक्वल टू 57 चे फॅक्टर किती मिळाले 13 मल्टिप्लाय 19। 3 हा प्राइम नंबर आहे, 19 हा प्राइम नंबर आहे आणि हे 57 चे फॅक्टर आहे म्हणून आपण याला प्राइम फॅक्टर असं म्हणतो। ओके, नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 3। सो इथे 23 आहे, हा नंबर इथे राइट करून घ्यायचा आहे। बघा 23 ची युनिट प्लेस चेक करायची आहे, इथे 3 आहे। सो हा 2 च्या टेबलमध्ये येणार का, 2 च्या टेबलने हा डिव्हिजिबल नाही आणि ह्यांचे डिजिटचे ॲडिशन करून बघू आता। 3 + 2 5, 5 हा 3 च्या टेबलमध्ये पण येत नाही म्हणून याला 3 ने पण डिवाइड होणार नाही। हा नंबर 4 च्या टेबलमध्ये येत नाही, 5 च्या येत नाही, 6 च्या येत नाही। हा नंबर बघितला आपण तर हा कोणत्याही टेबलमध्ये येत नाही, तर हा स्वतःच्याच टेबलमध्ये येतो 23। ओके, सो 23 1 जार 23, याचे एवढेच फॅक्टर येतात फक्त 23। देअरफॉर 23 चे फॅक्टर काय येणार आहे फक्त 23 आणि इथे 1 1 जार 1 आपण राइट करू शकतो, नाही राइट केलं तरी काही प्रॉब्लेम नाही। तर हे फॅक्टर 23 चे येणार आहे, 23 × 1 ह्याचे फॅक्टर फक्त 23 येणार आहे, कारण हा प्राइम नंबर आहे। प्राइम नंबरचे कोणतेही फॅक्टर येत नसतात, तो फक्त स्वतःच्याच टेबलमध्ये येत असतो। ओके, नेक्स्ट आहे आता 150। सो 150 ची युनिट प्लेस चेक केली तर इथे 0 आहे आणि आपण आताच बघितलं होतं की 0 2 4 6 आणि 8 हे जर नंबर
हे जर डिजिट युनिट प्लेसला असेल कोणत्याही नंबरच्या तर ते 2ने डिवाइड होतात. सो इथे युनिट प्लेसला 0 आहे, हा पूर्ण नंबर 2ने आपण डिवाइड करू शकतो. तर इथे आपल्याला 2 राईट करायचा आहे. इथे आहे 150, इथे 2 राईट करायचा आहे आणि 2ने या नंबरला डिवाइड करायचा आहे. 2च्या टेबलमध्ये 15 येणार नाही तर आपल्याला 14 घ्यावं लागेल. 2 7 जार 14, 15 मायनस 14 1 येणार आहे. 1 आणि 0 हा 10 होणार नंबर. 2 5 जार 10, इथे 75 नंबर आला. 75ची युनिट प्लेस 5 आहे. हा 2च्या टेबलने डिवाइड होणार नाही तर हा 3च्या टेबलने डिवाइड होतो का बघायचं. तर कसं बघायचं, या डिजिटची ॲडिशन करायची आहे. 7 + 5 12, 12 हा 3च्या टेबलमध्ये येतो म्हणजे हा 3ने डिवाइड होतो म्हणून इथे 3 राईट करायचा. आणि 3च्या टेबलमध्ये 7 येणार नाही तर आपल्याला 6 घ्यावं लागेल. 3 2 जार 6, 7 मायनस 6 1 येणार, इथे 15 नंबर होणार आणि 3 5 जार 15, इथे 25 नंबर मिळाला. आता आपल्याला 25ची युनिट प्लेस चेक केली तर इथे 5 आहे. सो हा 2च्या टेबलने डिवाइड होणार नाही. आणि 2 + 5 7, 7 हा 3च्या टेबलमध्ये येत नाही म्हणून हा 3ने पण डिवाइड होणार नाही. आता बघा इथे युनिट प्लेसला 5 आहे ना, तर एक लक्षात ठेवायचं, ज्या युनिट प्लेसला 0 आणि 5 असेल हा नंबर 5ने आपण डिवाइड करू शकतो. तर ह्याला 5ने डिवाइड करू शकतो आणि तसाही हा नंबर 5च्या टेबलमध्ये येतो. किती नंबरला येतो, इथे 5ला राईट करायचं. 5च्या टेबलमध्ये 5 नंबरला येतो म्हणून इथे 5 राईट केला. ओके, आणि 5 हा 5च्या टेबलमध्ये 1 नंबरला येतो. ठीक आहे, म्हणून इथे 1 राईट केला. अंडरस्टँड. आणि हे सर्व आपल्याला फॅक्टर मिळालेले आहे 150चे. देअरफॉर 150 इज इक्वल टू 2 × 3 × 5 × 5. हे सर्व 150चे फॅक्टर आहे आणि हे सर्व प्राईम यायला पाहिजे. ओके, इथे जे पण नंबर आपण घेत आहे हे सर्व नंबर प्राईम यायला पाहिजे. हे सर्व फॅक्टर प्राईम फॅक्टर आहेत. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 5th नंबर 216. इथे 216 राईट करून घेतला. सो 216ची युनिट प्लेस 6 आहे ना, म्हणजे हा 2च्या टेबलने डिव्हिजिबल आहे. सो मी इथे राईट करते 2. ओके, आणि ह्या 2ने आपण या 216ला डिवाइड करू. 2 1 जार 2, 2 1 जार 2 येणार आणि इथे आपल्याला 1 0 घ्यायचा आहे बिकॉज 16ला डिवाइड करायचं आहे. तर 2 8 जार 16 म्हणजे 108 नंबर येणार. परत या युनिट प्लेसला 8 नंबर आहे. सो हा 2ने डिवाइड होणार आहे तर इथे आपण 2 राईट करून घ्यायचा आहे. हा 10 2च्या टेबलमध्ये येतो 5 नंबरला. 2 5 जार 10 आणि 8 येतो 4 नंबरला. 2 4 जार 8 म्हणजे 54 आल्या. परत युनिट प्लेसला 4 आहे, 2ने डिवाइड होतो म्हणून आपल्याला इथे 2 राईट करायचा आहे. ओके, आणि डिवाइड करून घ्यायचा आहे. 2च्या टेबलमध्ये 5 येणार नाही तर आपल्याला छोटा नंबर घ्यायचा आहे 4. सो 2 2 जार 4, 5 मायनस 4 1, इथे 14 नंबर होईल. 2च्या टेबलमध्ये 14 7 नंबरला आहे म्हणून इथे 7 राईट केला. आता बघा 27 नंबर आहे तर युनिट प्लेस 7 आहे. 7 हा 2च्या टेबलने डिवाइड होतो का, नाही. आणि जर आपण ह्या दोघांची ॲडिशन केली तर किती नंबर येतो बघा बरं. 2 आणि 7, 2 आणि 7 9 नंबर येतो. 9 हा 3च्या टेबलमध्ये येतो म्हणजे हा नंबर 3ने डिव्हिजिबल आहे आणि तसंही बघितलं तर हा नंबर 3च्या टेबलमध्ये येतो म्हणजे इथे राईट करायचं 3. आणि 3च्या टेबलमध्ये 27 किती नंबरला येतो, 9 नंबरला. ओके, आणि 9 आला इथे. 9 हा कोणत्या टेबलमध्ये येतो, 3च्या टेबलमध्ये. सो इथे राईट करायचा 3. किती नंबरला येतो, 3 नंबरला. इथे राईट केला 3. आणि 3 हा 3च्या टेबलमध्येच येतो. 3चा टेबल म्हणजे टेबल इथे राईट करू आपण. किती नंबरला येतो, 1 नंबरला. ओके, म्हणजे हे सर्व आपल्याला इथे फॅक्टर मिळालेले आहे आणि हे सर्व प्राईम फॅक्टर आहे. देअरफॉर 216 इज इक्वल टू 3 टाइम्स 2 आला आणि 3 टाइम्स 3 आला. ओके, हे सर्व आपल्याला फॅक्टर मिळाले 216चे. नेक्स्ट नंबर आहे एक्झाम्पल नंबर 6 208. सो इथे राईट करू 208. युनिट प्लेस चेक केली तर इथे 8 आहे. हा 2च्या टेबलने डिवाइड होतो बिकॉज इथे 8 आहे. सो इथे 2 राईट करायचा आहे. ज्या टेबलने डिवाइड होतो तो टेबल इथे राईट करायचा. ओके, इथे 2 राईट केला आणि 2ने आता या नंबरला डिवाइड करू. 2 1 जार 2, 2 1 जार 2 झालं. 2 0 जार 0 आणि 2च्या टेबलमध्ये 8 किती नंबरला येतो, 4 नंबरला म्हणून इथे 4 राईट केला. ठीक आहे, आता 104 नंबर मिळाला. युनिट प्लेस 4 आहे म्हणून हा 2ने डिवाइड होतो. परत इथे आपण 2 राईट करू आणि 2च्या टेबलमध्ये 10 हा 5 नंबरला येतो म्हणून इथे 5 राईट केला. 2च्या टेबलमध्ये 4 हा 2 नंबरला येतो म्हणून इथे 2 राईट केला. 52 नंबर मिळाला. 52च्या युनिट प्लेसला 2 आहे. परत हा 2ने डिवाइड करू शकतो आपण. ओके, म्हणजे
इथे 2च्या टेबलमध्ये 5 येणार नाही तर आपल्याला 4 घ्यावं लागेल. 2 2 जार 4, 5 - 4 1, इथे 12 नंबर होईल. 2 6 जार 12, इथे 6. ओके, 26 नंबर मिळाला. 26 नंबरच्या युनिट प्लेसला 6 आहे. परत आपण याला 2 ने डिव्हाइड करू शकतो. सो इथे राईट करू 2 आणि ह्याला डिव्हाइड करू. 2 1 जार 2. 2च्या टेबलमध्ये 6 हा 3 नंबरला येतो म्हणून इथे 3. ओके, आणि इथे 13 नंबर मिळाला. आता 13 नंबर चेक करायचा आहे कोणत्या टेबलमध्ये आहे का, नाही. 13 हा प्राईम नंबर आहे म्हणून इथे 13च येणार आहे. 13 1 जार 13. ठीक आहे, आता हे सर्व आपल्याला फॅक्टर मिळालेले आहे. देअरफॉर इथे 208 इज इक्वल टू, हे फॅक्टर इथे राईट करू आपण. 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 13. ओके, 1 2 3 4 टाइम्स 2 आणि 13 इथे मिळाला. ओके, एक्झाम्पल नंबर 7 आहे 765. आता 765 इथे राईट करून घ्यायचा आहे आणि युनिट प्लेस चेक करायची आहे. 5 आहे. ओके, सो इथे युनिट प्लेस 5 आहे ना, तर 2च्या टेबलने डिव्हाइड होणार का, नाही. तर आपण 3च्या टेबलने डिव्हाइड होते का बघू. 7 6 आणि 5 ह्या डिजिटची ॲडिशन करून बघायचं आहे. 7 + 6 होणार 13, 13 + 5 18. 18 हा 3च्या टेबलमध्ये येतो म्हणजे हा पूर्ण नंबर 3 ने डिव्हाइड होतो. तर इथे आपण राईट करू 3 आणि इथे आपण डिव्हाइड करून घेऊ. 3च्या टेबलमध्ये 7 येणार नाही तर आपल्याला स्मॉल नंबर 6 घ्यावा लागेल. 3च्या टेबलमध्ये 6 हा 2 नंबरला येतो. 3 2 जार 6. 7 - 6 1 येणार आहे. इथे 16 नंबर होईल. 16 हा 3च्या टेबलमध्ये येणार नाही सो स्मॉल नंबर 15 घ्यावं लागेल. 3 5 जार 15. 16 - 15 1, इथे 15 नंबर होणार. परत 3 5 जार 15, 255. परत आता युनिट प्लेसला 5 आहे, हा 2च्या टेबलमध्ये येणार नाही, 2 ने डिव्हाइड होणार नाही. तर आपण या डिजिटची ॲडिशन करून बघू 3 ने डिव्हाइड होतो का. 2 + 5 7, 7 + 5 12. सो 12 हा 3च्या टेबलमध्ये येतो म्हणजे हा 3 ने डिव्हाइड होणार नंबर. परत इथे 3 राईट करायचं आणि 3 ने डिव्हाइड करू. 3च्या टेबलमध्ये 2 येणार नाही, आपल्याला 25 नंबर घ्यावा लागेल म्हणजे 25 हा 3च्या टेबलमध्ये येणार नाही तर स्मॉल नंबर 24 घ्यावा लागेल. 3 8 जार 24. इथे 25 - 24 1 येणार आहे. 15 नंबर होईल. सो 3 5 जार 15. आता 85 नंबर आला. 85 नंबर हा युनिट प्लेस 5 आहे, 2च्या टेबलमध्ये येणार नाही, 2 ने डिव्हाइड होणार नाही. आणि 8 + 5 13 नंबर होतो. 13 नंबर हा 3च्या टेबलमध्ये येत नाही म्हणजे 3 ने हा नंबर डिव्हाइड होणार नाही. तर काय चेक करायचं मग, युनिट प्लेसला 5 आहे तर आपण याला 5 ने डिव्हाइड करू शकतो. बघा, आपण ह्या नंबरला 5 ने पण डिव्हाइड करू शकत होतो सुरुवातीलाच, बट आपल्याला स्मॉलेस्ट फॅक्टर आधी घ्यायचा आहे. ओके, म्हणून आपण इथे 3 ने डिव्हाइड केलेला आहे. तर इथे आपण ह्या नंबरला 3 ने डिव्हाइड नाही करू शकत, स्मॉलेस्ट फॅक्टरने नाही डिव्हाइड करू शकत, तर इथे आपण 5 ने डिव्हाइड करणार. सो इथे राईट करायचं आहे 5. आता 5च्या टेबलमध्ये 8 येत नाही तर स्मॉलेस्ट नंबर 5 घ्यायचा आहे. 5 1 जार 5. 8 - 5 इथे 3 येणार आहे. 35 नंबर होईल. सो 5च्या टेबलमध्ये 35 किती नंबरला येतो 7. इथे राईट करायचं 7. आता 17 नंबर झाला. 17 नंबर हा प्राईम नंबर आहे, हा कोणत्याही टेबलमध्ये येत नाही म्हणून इथे 17 1 जार 17 घ्यायचा आहे. ओके, देअरफॉर 765 इज इक्वल टू किती आले फॅक्टर 3 × 3 × 5 × 17. हे प्राईम फॅक्टर आपल्याला इथे मिळालेले आहे. ओके, नेक्स्ट आहे 342. 342 नंबर घेतला इथे. आता युनिट प्लेस हा 2 आहे तर 2 ने डिव्हाइड होतो हा नंबर म्हणून इथे मी 2 राईट करते. आणि 2च्या टेबलमध्ये 3 येणार नाही. 2 1 जार 2, इथे 1 घ्यायचा. 3 - 2 1, इथे 14 नंबर होईल. 2 7 जार 14 आणि 2 2 जार 2 1 जार 2 येणार. इथे 171 नंबर होणार. तर आता हा युनिट प्लेसला 1 आहे, 2 ने डिव्हाइड होणार नाही हा नंबर. सो 3 ने डिव्हाइड होतो का बघू. 1 + 7 8, 8 + 1 9. 9 हा 3च्या टेबलमध्ये येतो सो 3 ने हा नंबर डिव्हाइड होणार. इथे 3 राईट करायचा आहे आणि 3च्या टेबलमध्ये 17 येणार नाही तर 15 नंबर घ्यायचा. 3 5 जार 15. 17 - 15 2, इथे 21 नंबर होईल. सो 3 7 जार 21. ओके, 57 नंबर झाला. आता युनिट प्लेसला 7 आहे तर 2च्या टेबलमध्ये येणार नाही, 2 ने डिव्हाइड पण होणार नाही. आता 3 ने डिव्हाइड होतो का बघू आपण. डिजिटची ॲडिशन करायची. 5 + 7 12.
12 हा 3च्या टेबलमध्ये येतो, म्हणून हा नंबर 3ने डिवाइड होणार. इथे 3 राईट करायचा आहे आणि 3च्या टेबलमध्ये 5 येत नाही, तर आपल्याला 3 1 जा 3 घ्यायचं. 5 - 3 इथे 2 येणार आहे, 27 नंबर होईल. सो 3 9 जा 27. ओके. आणि इथे 19 नंबर मिळाला. 19 हा नंबर 2च्या 3च्या 4च्या कोणत्याही टेबलमध्ये येत नाही. हा प्राईम नंबर आहे. हा फक्त स्वतःच्याच टेबलमध्ये येतो, म्हणजेच इथे 19 1 जा 19 येणार. ओके. सो देअरफॉर 342 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 19 हे 242चे प्राईम फॅक्टर इथे आपल्याला मिळालेले आहे. ओके. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 9 377. इथे 377 राईट करायचा आहे. आता बघा, इथे युनिट प्लेसला 7 आहे, तर हा नंबर 2ने डिवाइड होणार नाही. 3ने डिवाइड करायचं असलं तर कसं चेक करायचं? ह्या दिलेल्या नंबरच्या डिजिटची ॲडिशन करायची. 3 + 7 10, 10 + 7 17. 17 हा नंबर 3च्या टेबलमध्ये येत नाही, म्हणजे हा 3ने पण डिवाइड होणार नाही. ओके. आणि हा टेबल 4ने 5ने 6ने कोणत्याही नंबरने डिवाइड होणार नाही. हा नंबर मी चेक करून बघितलं तर हा 13 ह्याने डिवाइड होतो. सो इथे राईट करायचं 13. सो 13च्या टेबलमध्ये 37 येणार नाही, तर आपल्याला स्मॉल नंबर 26 घ्यावं लागेल. 13 2 जा 26. 37 - 26 केला तर इथे 11 नंबर मिळतो. सो इथे 117 नंबर तयार होणार आहे. 117 हा 13च्या टेबलमध्ये 9 नंबरला येतो. ओके. म्हणजे 29 नंबर मिळाला. आता 29 हा नंबर प्राईम नंबर आहे. हा कोणत्याही टेबलमध्ये येत नाही आणि कोणत्याही नंबरने डिवाइड होणार नाही. ओके. सो आपल्याला काय करायचं? 29 प्राईम नंबर आहे, तर 29च हा 29च्या टेबलमध्ये येतो, म्हणजे 29 1 जा 29. ओके. देअरफॉर 377 इज इक्वल टू 13 मल्टिप्लाय 29 ह्याचे प्राईम फॅक्टर आपल्याला मिळालेले आहे. नेक्स्ट आहे नंबर 10 एक्झाम्पल 559. 559 इथे राईट करून घेतला. आता युनिट प्लेस चेक केली तर इथे 9 आहे, हा 2च्या टेबलने डिवाइड होणार नाही. आणि आपण इथे 3च्या टेबलने डिवाइड होतो का हे बघूया. तर 5 + 5 10, 10 + 9 19. 19 हा 3च्या टेबलमध्ये येत नाही, म्हणजे 3ने पण डिवाइड होणार नाही. 4ने डिवाइड करून बघितलं, 5ने डिवाइड करून बघितलं, तर हा नंबर कोणत्याही टेबलने डिवाइड होणार नाही. हा 13ने डिवाइड होतो. ओके. म्हणून मी इथे राईट करते 13. सो 13च्या टेबलमध्ये 55 हा नंबर येणार नाही, तर आपल्याला स्मॉल नंबर घ्यावा लागेल. 13 4 जा 52. 55 - 52 इथे 3 नंबर येणार, 39 होणार. सो 13च्या टेबलमध्ये 39 3 नंबरला येतो. 13 3 जा 39. ओके. आता 43 हा नंबर मिळाला, तर युनिट प्लेसला 3 आहे, 2च्या टेबलने डिवाइड होणार नाही. 4 + 3 7 होता. 7 हा 3च्या टेबलमध्ये येत नाही, म्हणजे 3ने डिवाइड होणार नाही. हा नंबर कोणत्याही टेबलमध्ये येत नाही 43. सो 43 हा प्राईम नंबर आहे. ओके. म्हणून हा स्वतःच्याच टेबलमध्ये येणार, तर आपण इथे 43 1 जा 43 असं राईट करू. तर इथे काय आन्सर मिळालेला आहे? देअरफॉर 559 इज इक्वल टू 13 मल्टिप्लाय 43 हे आहे 559चे प्राईम फॅक्टर. मुलांनो, एक लक्षात ठेवायचं आहे, या साईडला आपण जे पण नंबर घेत आहे हे सर्व नंबर प्राईम नंबर असायला हवेत, तेव्हाच आपण यांना प्राईम फॅक्टर बोलू शकतो. ओके. तिथे आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. आय होप तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. तुम्हाला समजलं असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.